ओके. दात साफसफाईच्या कडे येऊ आता आपण जरा, की दात घासण्याची योग्य पद्धत नक्की कुठली आहे? ओके. आता ब्रशिंग टेक्निक सगळ्यांना समजावणं कमी वेळामध्ये खूप अवघड आहे. बऱ्याचशा प्रकारची ब्रशिंग टेक्निक्स टेक्स्टबुक्समध्ये दिलेली आहेत. खास करून माझ्या पेशंट्ससाठी मी शेवटच्या दिवशी ब्रशिंग ट्रेनिंग नावाचं एक सेशन घेते, जे 15 ते 20 मिनिटाचं सेशन असतं, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या शंकांचं निरसन होतं. ब्रश कसं करायचं हे मी मॉडेलवरती त्यांना करून दाखवत असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काचेवर जसा पॉलिशिंग ब्रश फिरतो, हं. तशा पद्धतीने ब्रश आपल्याला फिरवणं दातावरनं अपेक्षित आहे. म्हणजे गोल हिरड्यांसाठी आणि अप अँड डाऊन मोशन आपलं ब्रशचं व्हायला पाहिजे. 2 दातांच्या मध्ये जी व्हर्टिकल स्पेस असते त्याच्यासाठी. अच्छा. पण म्हणजे जी काही लोकं मंजन वापरतात, काही लोकं पेस्ट वापरतात. करेक्ट. तर मंजन वापरत असताना बोटांनी घासणं योग्य आहे, की त्याच्यासाठी पण ब्रश वापरला पाहिजे? ओके. कारण मंजन वापरण्याचं प्रमाण पण अर्थात, भरपूर आहे. हां. अर्थात. आता ह्यामध्ये पार्टिकल साईज ही खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला दातांना अब्रेशनची गरज असते. म्हणजे दात घासले गेले पाहिजेत. त्याच्यावरती जो एक सॉफ्ट प्लाकचा इमिजिएट लेयर जाणवतो आपल्याला जेवणानंतर, तर तो चिकटा जो असतो दातावरचा, तो निघणं अपेक्षित असतं. हं. तर त्यासाठी तुम्ही जे मंजन वापरताय ते अगदी जर स्मॉल पार्टिकल साईजचं असेल, तर त्या केसमध्ये त्याच्यासोबत ब्रश वापरणं गरजेचं आहे. ओके. जर जे मंजन तुम्ही वापरताय त्याचा पार्टिकल साईज चांगला खरखरीत असेल, तर मग दुसरा सरफेस म्हणजे बोट हे थोडंसं मऊसर असणं अपेक्षित आहे. सो तुम्हाला ओके. पार्टिकल साईज बॅलन्स करायचा आहे फक्त. अच्छा. आणि सध्या एक ट्रेंड आहे इलेक्ट्रिक ब्रश वापरण्याचा. मी करेक्ट. स्वतः नाही करेक्ट. वापरलेला, पण माझे जे ओळखीचे परिचित आहेत ते वापरतात. बरोबर. ते सांगतात की एकदा तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरायला लागलात, की पुन्हा तुम्ही साधा ब्रश वापरूच शकत नाही. येस. तर इलेक्ट्रिक ब्रश वापरणं योग्य आहे की खूप अयोग्य आहे? खूप रेकमेंड करेन मी इलेक्ट्रिक ब्रश वापरणं. मी पर्सनलीही इलेक्ट्रिक ब्रश वापरते आहे अनेक वर्ष. इलेक्ट्रिक ब्रशचा एकच म्हणजे गोष्ट अशी आहे की लोकांना माहिती नाही आहे एक्झॅक्टली इलेक्ट्रिक ब्रश कसा वापरायचा असतो. आता जो मॅन्युअल ब्रश आहे, तो मॅन्युअल ब्रश आपण मनगटानी किंवा हातानी हलवतो दातावरून फिरवण्यासाठी. इलेक्ट्रिक ब्रशला आतून अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन्स प्रोव्हाइड केलेले असतात, ऑसिलेट होतात त्याच्या ब्रिसल्स. सो त्याच्यासाठी आपल्याला तो दातावरनं फिरवणं अपेक्षित नाही आहे. हं. तो एके ठिकाणी ठेवायचा आहे आणि पूर्ण सरफेसवरनं तो आपल्याला युनिफॉर्मली फिरवायचा असतो. ओके. त्याहून पलीकडे खालचे जे दात आहेत आपले, समोरचे पट्टाशीचे दात, तर त्याच्यामध्ये ना ब्रश जो आहे, तो इलेक्ट्रिक ब्रश आपल्याला असा ठेवून सिंक करून घासायचा असतो. अच्छा. ओके. ओके. सो जनरली आपण हे असं ब्रशिंग क्लीन करतो हं. इलेक्ट्रिक ब्रशनी. इथे आल्यानंतर आपल्याला कळत नाही नक्की कसा हां, पोझिशन कसा हां. करायचा. सो हे सिंक करायचं असं हं. छानपैकी. त्यांनी आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी त्याचं ओके. क्लिनिंग व्यवस्थित होतं. ओके. सो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंटेन्सिटीज आहेत, वेगवेगळे ब्रँड्स आहेत. तर त्यातले मीडियम इंटेन्सिटी असलेले जे टूथब्रशेस आहेत, ते हं, हं. डेफिनेटली यूज करू शकतो. त्याच्यासोबत अजून एक मी रेकमेंड करेन विच इज वॉटर फ्लॉसर. ओके. जो नॉर्मल फ्लॉस आपण वापरतो तो सगळ्यांना माहिती आहे. 2 दातांच्या मध्ये जर काही अन्न अडकलं असेल तर ते क्लीन करण्यासाठी आपण फ्लॉस वापरतो. तो फ्लॉस वापरत असताना आरीसारखी जर खूप जोरात मूव्हमेंट केली गेली तर खरचटल्यासारखी जखम होते आपल्या हिरड्यांना आणि मग त्या असा ट्रँग्युलर पोर्शन जो असतो हिरड्यांचा 2 दातांच्या मधला, त्याचं डोकं जे असतं ते खरचटून 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 झिजतं. मग दातामध्ये अजून गॅप्स क्रिएट होतात जर खूप फ्रिक्वेंटली फ्लॉसिंग केलं गेलं तर. सो ह्या गोष्टी टाळण्यासाठी वॉटर फ्लॉसर हा खूप चांगला पर्याय असू शकतो दातांच्या क्लिनिंगसाठी. जर नॉर्मल फ्लॉसिंग तुम्हाला करायचं असेल तर आठवड्यातनं 2 पेक्षा जास्त आम्ही रेकमेंड करत नाही. तेही फार पर्टिक्युलर पेशंट्समध्ये ज्यांना माल पोझिशन आहे. माल पोझिशन म्हणजे एकमेकांवरती दात असे अच्छा. वेडे वाट. ओव्हरलॅप होत हां. आहेत. ज्यांचे दात सरळ एका रेषेमध्ये आहेत त्यांना फ्लॉसिंग करायची दॅट वे गरज पडत नाही. ओके. ज्यांचे ओव्हरलॅपिंग दात आहेत त्यांनीच फक्त फ्लॉसिंग करावं आणि जनरल पॉप्युलेशन नी वॉटर फ्लॉसिंग चूज करावं. त्यांनी खूप चांगलं ओरल हायजीन मेंटेन होतं. अच्छा.